नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 6 जानेवारी पत्रकार दिनविषयी भाषण. 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे. त्या पत्रकार दिनाविषयीचं भाषण. हे भाषण शेवटपर्यंत पहा आणि भाषण आवडलं तर भाषणाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. चला पाहूया भाषणाला. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर 6 जानेवारी पत्रकार दिन या महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहे. दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक तारीखच नाही, तर समाजासाठी सत्य, निर्भयता आणि जबाबदारीने काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपण पत्रकारितेचे महत्व समजून घेतो आणि पत्रकारांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करतो. 6 जानेवारी हा दिवस थोर समाजसुधारक आणि विचारवंत बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हटले जाते. त्या काळात समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय आणि अन्यायकारक रूढी मोठ्या प्रमाणावर होत्या. आपल्या लेखनातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. मित्रांनो, पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही घटनांचे खरे चित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. राजकारण, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, क्रीडा, शेती, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रातील माहिती पत्रकारांमुळेच आपल्याला मिळते. त्यामुळे पत्रकारिता केवळ नोकरी नसून एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेला चौथा स्तंभ असे म्हटले जाते. सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवणे, तिच्या गोष्टी जनतेसमोर आणणे, जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे हे काम पत्रकार करतात. जर पत्रकारिता नसती, लोकशाही कमकुवत झाली असती. त्यामुळे पत्रकार समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पत्रकार अनेकदा कठीण परिस्थितीत काम करतात. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, महामारी, युद्धसदृश परिस्थिती अशा वेळीही पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते सत्य बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात. यासाठी धैर्य आणि प्रामाणिकपणा लागतो. त्यामुळे पत्रकारांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या आधुनिक काळात माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी फक्त वृत्तपत्रे होती, पण आज दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट आणि सोशल मीडिया माहितीची साधने उपलब्ध आहेत. माहिती वेगाने पसरते, पण त्यासोबतच खोटी माहिती आणि अफवाही पसरतात. अशा वेळी खरे आणि विश्वासार्ह सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांवर अधिक वाढली आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या जीवनातही पत्रकारितेचे महत्व फार आहे. वृत्तपत्र वाचनामुळे आपले सामान्य ज्ञान वाढते, वर प्रभुत्व मिळते आणि विचारशक्ती विकसित होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर पत्रकारिता फारच उपयुक्त आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नियमितपणे वृत्तपत्र वाचण्याची सवय लावली पाहिजे. पत्रकार दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. पत्रकारांनी सत्य, नीतिमत्ता, निर्भयता आणि समाजहित या मूल्यांचे पालन करावे असा संदेश या दिवशी दिला जातो. पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता अत्यंत आवश्यक आहे. समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे
सामाजिक जागृती निर्माण करणे हे पत्रकारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पत्रकार दिन साजरा करून आपण त्यांच्या कार्याचा आदर करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की पत्रकारांशिवाय समाजाचा योग्य विकास होऊ शकत नाही. बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून पत्रकारांनी समाजासाठी त्याचा मार्ग अवलंबावा आणि आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. माझे भाषण ऐकून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद. अशा प्रकारे पत्रकार दिनाविषयीचं भाषण संपलेलं आहे. तुम्हाला आजचं हे भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा, चॅनेलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.